महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा श्रीमान रायगडावर उत्साहात संपन्न। चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान कायम राहील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे श्रीमान रायगडावर आयोजित करण्यात आलेला 353वा शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सोहळ्यादरम्यान होळीच्या माळावर पारंपरिक वेशभूषेतील शिवभक्त, ढोल ताशांचा दंडनाट, उंच सासनकाठी, ढाल तलवारींची प्रात्यक्षिके तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील चिमुकल्या शिवभक्तांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या पारंपरिक आणि ऐतिहासिक वैभवाने रायगड परिसर शिवमय झाला होता। राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा विधी पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक मंत्रोच्चारात पार पडला। ऐतिहासिक 353व्या तिथीप्रमाणे सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, मंत्री भरतशेठ गोगावले, गोवा शासनाचे मंत्री सुभाष देसाई, पिंपरी चिंचवडचे महापौर रविभाऊ लांडगे, अक्कलकोटचे राजे यासह माजी आमदार रुपेश म्हात्रे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांचा या ठिकाणी शाल व स्मृतिचिन्ह देऊन संयोजन समितीच्या वतीने मंत्री भरतशेठ गोगावले व जिल्हा परिषद सदस्य युवा नेते विकासशेठ गोगावले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शिवभक्तांच्या साक्षीने पार पडलेल्या भव्य सोहळ्यामुळे श्रीमान रायगडावर शिवभक्तीचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा अभिमान फुलला एकदा पुन्हा अनुभवायला मिळाला। सोहळा अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला होता। या संपूर्ण नियोजनात जिल्हा परिषद व कोकण कडा मित्रमंडळ महाड संपूर्ण प्रशासन यांच्या सहयोगाने दिमाखात हा सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, रायगड।